गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार. चला आपण ऐकूया अनमोल विचार. दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. प्राणीमात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे. दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी किंवा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. सत्यपालन हाच धर्म आहे, बाकी सर्व अधर्म आहेत. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दुःख होय. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळ तुम्हाला इथेच भोगावी लागतात. दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावंसं शिकणे हेच खरे शिक्षण आहे. पाण्याकडून हे शिका की जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखुरली जाऊ शकतात, पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.